आजचा हा कार्यक्रम विशाल कुमटे सरांनी घेतला. आम्हाला येऊन ते भेटले. आकाश बगाडे आमचे सहकारी नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्या दिवशीच ते गेल्यानंतर दिलीप भाऊंचं आमचे अध्यक्ष आहेत, त्यांचं आमचं बोलणं झालं की बघा, आपल्या पाचगणीमध्ये हा आपल्या या विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी जे या शाळेत शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणतरी पुढे येते. आपण या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहू असं अध्यक्ष उपाध्यक्ष आमचं नगरपालिकेची शिक्षण मंडळासाठी आमची एक आढावा बैठक झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे हिरवे सर होते, आमचे कापसे सर होते, बाकीची म्हणजे मंडळी होती. नगरपालिकेच्या माध्यमातून शाळांसाठी आम्हाला काय करता येईल हा विषय तिथं महत्त्वाचा होता. आणि आपला तिथल्या नगरपालिकेच्या शिक्षणाचा स्तर आणि पट कसा वाढावा हे मुख्य विषय होते. त्या अनुषंगानेच मी त्या विषयाकडे येतोय की आज हे आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून हे जे आपल्या या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना जे आपण शिक्षण देत आहे, हे प्रशिक्षण देत आहे, आणि त्यातून हे आज 10 जण या लेवलला पोचले ही कुठली मोठी उल्लेखनीय बाब आहे. तुम्ही हे जे बीज आता पेरताय हे नक्कीच मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो, तुमचं हे जे सगळं पाहून, तुमचा आता हा सगळं कार्यक्रम पाहून किंवा आम्हाला जी काय माहिती मिळेल त्याच्यातून, विशाल सर तुम्हाला तुमच्या संस्थेला आमच्या भरपूर शुभेच्छा आहेत. त्याबरोबरच आपण जे बोलला त्या जो आपण आता प्रास्ताविकाचा आपण जे विषय मांडला त्याविषयी मी आपल्याला माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून मी आपल्याला शब्द देतो की नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या स्पोर्ट्स अकॅडमीत जे काही सहकार्य करता येईल ते 100% आम्ही करू. आपण सर्वांनी हा छोटेखानी कार्यक्रम घेतला, पण हा छोटेखानी कार्यक्रम जरी असला त्यातून मला वैयक्तिक आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना हे असं वाटतंय की यातून ज्या विद्यार्थ्यांना जी चालना मिळणार आहे ती मोठी. कार्यक्रम छोटा आहे, छोटेखानी, पण यातून जी विद्यार्थ्यांना चालना मिळणार आहे ती मोठी. आणि आज आपण या विद्यार्थ्यांना घडवतोय जे उद्या भारताचे आपले नागरिक बनणार आहेत, त्यांना हे आपण घडवतोय. आणि त्याच्यामध्ये तुमचं हे मोठं योगदान आहे आणि हे मोठं उल्लेखनीय काम आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं नगरपालिके, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमच्या सर्व टीमतर्फे, आपला विशाल कुमटे सर असतील, तुमचे सर्व सहकारी असतील, सगळ्यांना मी पुन्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आपले तायक्वोंडोचे क्लासेस स्टार्ट केले. खरं तर हे सुरुवात करत असताना बऱ्याच गोष्टींची अडचणी वगैरे आली, पण त्या अडचणींमध्ये मला बऱ्याचशा शिक्षकांनी साथ दिली. ती म्हणजे आपल्या शाळा क्रमांक 1 मधील मुख्याध्यापक असतील, शाळा क्रमांक 2 मधील मुख्याध्यापक असतील, त्यांनी मला खरंच खूप सहकार्य केलं. त्याचबरोबर जसजसे मला विद्यार्थी मिळत गेले त्या विद्यार्थ्यांचे आईवडील म्हणजे माझे पालकवर्ग, ह्या पालकवर्गांचा खूप मोठा असा पाठिंबा माझ्या पाठीशी उभा राहिला, जेणेकरून बाबा त्यांनी मला लढायला किंवा सुरुवात करायला अजून एक मोठं बळ दिलं. राज्यस्तरीय स्पर्धा आपली नाशिक ह्या ठिकाणी झाली. नाशिकमध्ये पण बरेचसे विद्यार्थ्यांनी आपले मेडल मिळवले. दिव्या बनसोडे ही आपल्या नगरपालिका शाळेमधली विद्यार्थिनी आहे. तिने राज्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे आणि ती आपल्या महाबळेश्वर तालुक्याची विद्यार्थिनी आहे. त्याचबरोबर प्राची बेलोशे हिने देखील राज्यस्तरीय त्या ठिकाणी रौप्य पदक 2रा क्रमांक मिळवला. तीही आपल्या महाबळेश्वर तालुक्याची विद्यार्थिनी. असे आपल्या पाचगणी शहराचं नाव आज न उद्या भारत देशाच्या बाहेर पण झळकणार असं मला अगदी मनापासून वाटतं. आणि तसे विद्यार्थी देखील आहेच की फक्त राज्य नॅशनल नाही तर नक्कीच आपल्या भारत देशाचं नेतृत्व आपल्या पाचगणी भागामधील विद्यार्थी, आपल्या सातारा जिल्ह्यामधील विद्यार्थी नक्कीच करतील.